नमस्कार मित्रांनो, माझ्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे मनापासून स्वागत. स्वामी समर्थांच्या कृपेने अशक्यही शक्य होते असे अनेक भक्तांचे अनुभव आजही आपल्याला ऐकायला मिळतात. एकदा भक्तावर आलेले मोठे संकट, डॉक्टरीने दिलेली निराशाजनक बातमी आणि त्यानंतर घडलेला चमत्कार, हा अनुभव ऐकल्यानंतर तुमचाही स्वामींवरील विश्वास आणखी दृढ होईल. शेवटपर्यंत नक्की ऐका आणि स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप मनात करत राहा. आपणास माहीत आहेच की अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांचे अनुभव अनेक लोकांना आपल्या जीवनामध्ये आलेले आहेत. आज आपण अशा एका भक्ताचा अनुभव जाणून घेणार आहोत, जो आपल्याला सांगतो की स्वामींची कृपा असेल तर कितीही मोठं संकट आलं तरी ते दूर होऊ शकतं. बघा, एक पुण्यात राहणारं कुटुंब होतं आणि ते स्वामींचे निस्सीम भक्त होते. घरामध्ये रोज स्वामींची पूजा अर्चा, जप, आरती, नामस्मरण हे चालायचं. पण अचानक घरातील कर्त्या व्यक्तीची प्रकृती बिघडली. अनेक तपासण्या डॉक्टरांकडून करून घेतल्या. डॉक्टरांनी मग त्यांना गंभीर आजार असल्याचे सांगितले. आता घरातली व्यक्ती आजारी पडल्यानंतर आपल्याला माहीतच आहे की आपल्याला खूप चिंता लागून राहते. मग साहजिकच घरातील सर्वजण चिंतेत पडले. औषधोपचार चालू होते, पण त्यावर अपेक्षित असा काही परिणाम दिसत नव्हता. आर्थिक खर्च होत होता. परिस्थिती बेताची. या डॉक्टरी उपचारांसाठी पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न या कुटुंबासमोर होता. त्यांच्यासमोर अशा वेळी एकच आधार होता, तो म्हणजे श्री स्वामी समर्थांचा. आता ते आधीपासूनच समर्थांचे भक्त होते. दररोज सकाळी आणि संध्याकाळी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ त्यांच्याकडे जप चालायचा. मग त्यांनी सर्वांनी ठरवले की आपण पूर्वी जशी सेवा करत होतो तशी आजही, म्हणजे आत्ताही आपण अशी सेवा चालू ठेवायची. आणि मग सर्वांनी मिळून रोज सकाळ संध्याकाळ स्वामी समर्थ, स्वामी समर्थ या जपाला सुरुवात केली. आणि मनापासून स्वामींना विनंती केली की आम्ही जे काही प्रयत्न करतोय, डॉक्टरी उपचार करतोय, त्या प्रयत्नांना, त्या औषधांना यश येऊ दे. आणि नियमित त्यांनी स्वामींची सेवा चालूच ठेवली. दररोज न चुकता स्वामींचा जप, आरती, पूजा अर्चा सुरू होती. आजारी माणसाचं औषधोपचार चालू होते आणि काही दिवसातच त्या आजारी माणसाच्या स्वप्नामध्ये एक भगव्या वस्त्रामधली तेजस्वी अशी व्यक्ती त्याला दिसली स्वप्नामध्ये त्याच्या. आणि त्याला प्रेमाने ती व्यक्ती म्हणाली, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि चटकन त्याचे डोळे उघडले. त्याने सकाळी उठल्याबरोबर आपल्या घरातील व्यक्तींना हा आपला रात्रीचा पडलेला स्वप्नाचा प्रकार सांगितला. सकाळी उठल्याबरोबर हे घरातल्या लोकांना सांगितल्यानंतर घरातल्या लोकांचा तर आत्मविश्वास अधिकच वाढला. आणखीन जोमाने त्यांनी आपली ही स्वामींची सेवा करायला सुरुवात केली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काय की पुन्हा जेव्हा त्याच्या 3 महिन्यांच्या कालावधीने तपासण्या करण्यात आल्या, त्यावेळी त्या आजारी माणसाचे
प्रकृती सुधारण्याचे सर्व रिपोर्ट या तपासण्यांमध्ये दिसायला लागले. ज्या गोष्टींची भीती वाटत होती ती हळूहळू कमी झाली आणि काही महिन्यातच त्या व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये बदल घडून आला. सुधारणा झाली त्याच्या प्रकृतीमध्ये. हळूहळू त्याला औषधोपचारांचा गुण यायला लागला आणि त्याची प्रकृती हळूहळू सुधारायला लागली, म्हणजे पूर्वीप्रमाणे झाली. संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसत होते, कारण स्वामींच्या कृपेमुळेच या औषधोपचारांना, डॉक्टरी प्रयत्नांना यश आलं होतं. त्यांना जाणवलं की ही सगळी आपल्या स्वामींवरची श्रद्धा आहे. आपण स्वामींवर विश्वास ठेवला आणि त्याचंच फळ हे आज आपल्याला लाभलेलं आहे. आपली ही व्यक्ती या आजारातून निश्चितपणे आणखीन बाहेर पडेल, ठणठणीत होईल याचा विश्वास त्यांचा वाढला. मित्रांनो, स्वामी समर्थ स्वतः म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग ही केवळ वाक्य आहेत का? नाही, तर प्रत्येक भक्ताला धीर देणारे हे आश्वासन आहे. आपल्याही जीवनात अशी संकट येतात, दुःख येतं, निराशा येते, पण श्रद्धा आणि विश्वास आपण जर ठेवला तर त्याच्या बळावर आपण प्रत्येक संकटावर मात करू शकतो. आता याच कुटुंबात जर आपण उदाहरण घेतलं तर बघा ना, किती श्रद्धेने आणि विश्वासाने त्यांनी स्वामींवर सगळं सोपवलेलं होतं. आणि स्वामींनी सुद्धा बघा या भक्तांच्या हाकेला कशी हाक दिली आणि त्यांना या प्रसंगातून कसे वाचवले. कुटुंबातील कर्ती व्यक्ती अशी जर आजारी पडली तर त्या कुटुंबावर केवढं मोठं संकट येतं आणि अशावेळी आपण खचून जातो. पण या कुटुंबाने मात्र स्वामींवरचा विश्वास काही सोडला नाही. स्वामींवर त्यांनी आणखी श्रद्धा ठेवली आणि श्रद्धा दृढ असल्यामुळे त्यांना त्यांच्या सेवेचं मात्र फळ मिळालं. म्हणजे मनापासून जर आपण एखादी गोष्ट केली, स्वामींचं मनापासून नामस्मरण केलं, त्यांची सेवा केली तर आपल्याला नक्कीच त्याची फलश्रुती मिळते, यात काही संशय नाही. आणि म्हणून मित्रांनो, आपण प्रत्येक संकटावर मात करायला शिकलो पाहिजे. त्याचप्रमाणे आपले धैर्य स्वामींवर जर आपला विश्वास असेल तर धाडसी बनतो आपण, आपलं धाडस वाढतो. आपण एखाद्या कामात पाऊल टाकताना विश्वासाने आपण जर केलं तर आपलं ते काम तडीत जातं. ह्या कुटुंबाने सुद्धा हे काम विश्वासानं केलं आणि त्यामुळं त्यांना याचं फळ मिळालं. जर तुम्ही मनापासून स्वामींचं नाव घ्याल, नामस्मरण कराल, त्यांना त्यांच्या सेवेमध्ये आपल्या जीवनातील रोजच्या व्यवहारातील 5 मिनिटे की नाही तुम्ही ती त्यांच्या सेवेमध्ये व्यतीत कराल तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. आणि मित्रांनो, आज आपण या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आपल्याला नामस्मरणाची, आपल्या मनाच्या शांतीची खूपच गरज आहे. आणि त्यामुळे तुम्ही म्हणजे आपण सर्वांनीच आपल्या या रोजच्या व्यवहारातले 5 ते 10 मिनटं तरी आपल्या या मनाच्या शांतीसाठी दिली पाहिजेत आणि स्वामींवर श्रद्धा ठेवली पाहिजे. आपल्याला कुठल्याच प्रकारची त्यामुळे भीती वाटणार नाही आणि आपण आपल्या कामामध्ये निश्चितपणे यश मिळवू. धन्यवाद.